नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. 1.3 अगोदर आपण 1.1 आणि 1.2 पाहिलेली आहे, ज्यामध्ये आपण पहिल्या एक्झरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत ते एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलेले आहे आणि 1.2 ही पूर्णतः ग्राफिकली मेथडने आपण सॉल्व्ह केली. आता ह्या 1.3 मध्ये जे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स दिलेले आहे ते आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे आहे. आणि क्रॅमर्स रूल्सने सॉल्व्ह करताना त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंट काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि मग डिटर्मिनंट समजल्यानंतर आपल्याला ते सॉल्व्ह करणे इझी जाईल. ओके, सो व्हॉट इज द डिटर्मिनंट ते आपण पहिल्यांदा पाहूया. तर आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करण्यासाठी डिटर्मिनंट्स फाइंड करणं गरजेचं असते. सो आपण इथे डिटर्मिनंट्स काय आहे ते पाहून घेऊया. डिटर्मिनंट साठी इथे काय दिलेलं आहे, व्हॅल्यू दिलेली आहे आणि इथे ए बी सी डी हे दोन कॉलम आहेत, ए सी आणि बी डी हे दोन रोज आहेत. इथे हे जे ए आणि डी आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि बी आणि सी जे आहे ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे हे जे ए बी आणि सी डी आहे ह्याला इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. तर मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, ए इंटू डी होईल आणि त्याच्यानंतर बी इंटू सी होईल. ओके, तर इथे साइन जे येईल ते मायनस येईल आणि हे दोन्ही नंबर जे आहे त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं, कारण निगेटिव्ह नंबर्स आले तर मग आपल्याला सॉल्व्ह करणे इझी जाईल. ओके, तर अशा पद्धतीने इथे ही जी व्हॅल्यू आहे मग ए इंटू डी म्हणजे काय, एडी आणि मायनस बी इंटू सी म्हणजे काय, बीसी. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय आहे, डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे. सो ए इज इक्वल काय होईल, एडी मायनस बीसी. तसंच इथे आपण काही नंबर्स घेऊया. इथे जर सपोज आपण हे 7, 2, 3 अँड 5 असे नंबर घेतले तर इथे पण आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जे की इथे ए इंटू डी म्हणजेच इथे ए इंटू डी असेल तर इथे काय होईल, 7 इंटू 3 होईल. सो इथे 7 इंटू 3 केला आणि साइन मायनस आहे तर आपण इथे मायनस घेऊ. त्यानंतर 2 इंटू 5 होईल म्हणजे इथे 2 इंटू 5 लिहिला. तर हे दोन्ही नंबर पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आहे, ब्रॅकेटमध्ये टाकायचे आहेत. सो ब्रॅकेटमध्ये टाकले आणि 7 इंटू 3 म्हणजेच काय, 7 इंटू 3 होईल 21 आणि मायनस 2 इंटू 5 म्हणजे 10. आता इथे जर आपण 21 मायनस काय केले, 10 केले तर इथे इज इक्वल होईल 11. आणि ही जी 11 आहे ही व्हॅल्यू कशाची आहे, डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे. सो आपण इथे ए इज इक्वल काय लिहू, 11. म्हणजेच ही व्हॅल्यू आपण फाइंड केली ती आहे डिटर्मिनंट. आणि हे डिटर्मिनंट वर आधारित क्वेश्चन दिलेले आहे आणि त्यानंतर मग आपण क्रॅमर्स रूल पाहू. ओके, प्रॅक्टिस सेट 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन जो ऍक्टिव्हिटीज फॉर्म मध्ये दिलेला आहे तो आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. ऑलरेडी इथे हे नंबर्स लिहिलेले आहे आणि आता फक्त याला आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. जसे की इथे 3 इंटू 5 किंवा 5 इंटू 3 आणि 4 इंटू 2 किंवा 2 इंटू 4 हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर इथे ऑलरेडी 3 दिलेला आहे तर 3 इंटू काय होईल, 3 इंटू 5 होईल. सो आपण इथे 5 लिहिला. त्यानंतर 3 इंटू 5 हा लिहिल्यानंतर इथे जे साइन आहे हे साइन मायनस येईल. ऑलरेडी बुक मध्ये तुम्हाला दिलेला आहे मायनस. आणि मग मायनस असल्यानंतर इथे हा जो नंबर आहे हा इंटू 4 आहे. तर इंटू 4 जर असेल तर मग काय असेल, 2 इंटू 4 असेल. इथे ऑलरेडी 4 दिलेला आहे तर इथे हा जो नंबर आहे हा काय येईल, 2 येईल. आणि मग या दोघांचे जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5 हे या बॉक्समध्ये येईल. -2 इंटू 4 -8 दिलेला आहे. तर मग इथे हे जे 3 इंटू 5 आहे हा 3 इंटू 5 जो 15 होईल तो इथे येईल. आणि मग हे 15 मायनस 8 इज इक्वल काय होईल, 7 होईल. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. अगदी सोपं आहे. डिटर्मिनंट नाव जरी तुम्हाला डिफिकल्ट वाटत असलं तरी मात्र सॉल्व्ह करायला अगदी सोपं आहे. सो आपण जे ह्या डिटर्मिनंटवर आधारित जे क्रॅमर्स रूल आहे ते क्रॅमर्स रूलचा जो क्वेश्चन आहे हे जर समजलं असेल तुम्हाला तर तो सॉल्व्ह करणे इझी जाईल. त्या अगोदर काही डिटर्मिनंटचे एक्झाम्पल्स आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 2 मधलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे -1 आणि 7 आणि 2 अँड 4. तर इथे आपण नेहमीप्रमाणे इथे याला सॉल्व्ह करायचं असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. सो इथे पहिल्यांदा -1 येईल इंटू -1 इंटू 4 होईल. सो इथे 4 राईट केला आणि इथे साइन जे आहे ते मायनस येईल, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग 2 इंटू 7 किंवा 7 इंटू 2 तर इथे आपण लिहूया 2 इंटू 7 आणि हे दोन्ही नंबर जे आहे याला आपण काय करतो, ब्रॅकेटमध्ये पुट करतो. ओके,
तर आता इथे याला दोन्ही नंबरला ब्रॅकेट दिल्यानंतर काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा इथे आपण याची मल्टिप्लिकेशन करतो आणि नंतर मग याची मल्टिप्लिकेशन करतो. ओके, तर इथे -1 इंटू 4 जे आहे ते काय होईल, -1 इंटू 4 म्हणजेच -4 होईल. आणि इथे मायनस आहे, सो इथं मायनस लिहिला. त्यानंतर मग 2 इंटू 7 म्हणजेच हा 14 होईल. सो आता इथे -4 आणि -14 -4 आणि -14 -18 होईल. त्या अगोदर आपण हे जे रूल्स ऑफ साइन मध्ये हे जे निगेटिव्ह नंबर्स आलेले आहेत, तर निगेटिव्ह नंबर्स जर असेल दोन्ही, तर ऍडिशन सबट्रॅक्ट करताना आपण काय करतो, त्याची ऍडिशन करतो आणि मग तिथे बिगर नंबरचं साइन देतो. हे अगोदर आपण ते पाहिलेलं आहे. ओके, तर इथे अशा पद्धतीने ही जी व्हॅल्यू आहे हे -18 इज द आन्सर ऑफ दिस फर्स्ट क्वेश्चन. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह केलं. ह्यानंतर पाहूया आपण सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल सारखंच आहे आणि इथे पण आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 इंटू 0 किंवा 0 इंटू 5 आणि -7 इंटू 3 किंवा 3 इंटू -7. सो मग इथे काय होईल, 5 इंटू हा 0 येईल, 5 इंटू 0. सो इथे 0 लिहिला, नेहमी मायनस साइन लिहितो आपण, सो इथे मायनस साइन दिलं. त्यानंतर -7 इंटू 3 होईल, सो इथे -7 इंटू 3 लिहिला. त्यानंतर आता इथे हे जे दोन साइन आहे मायनस मायनस हे जवळजवळ आलेले आहेत. सो आपण इथे काय करतो, याला एका ब्रॅकेट मध्ये टाकतो आणि मग आपण नेहमी ब्रॅकेट देतो. सो आता इथे आपल्याला हा स्क्वेअर ब्रॅकेट देऊ. त्यानंतर इथे पण आता स्क्वेअर ब्रॅकेट दिला, तर दोन्ही नंबर्स हे काय आले, ब्रॅकेटमध्ये आले. आता सॉल्व्ह करताना 5 इंटू 0 माहित आहे सगळ्यांना 0 होईल आणि हा मायनस ऍज इट इज इथे लिहिला. त्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये जर आपण हे -7 इंटू 3 केला, तर ब्रॅकेट मधला -7 इंटू 3 म्हणजेच काय, हा ब्रॅकेटमध्ये -21 येईल. आणि मग त्यानंतर जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण हा 0 ऍज इट इज लिहिला आणि मायनस इंटू मायनस हा इथे प्लस होईल आणि हा ब्रॅकेटमध्ये जो आपल्याला 21 दिसतो तो 21 लिहिला आणि मग 0 प्लस 21 म्हणजेच काय, तर 21 होईल. तर अशा प्रकारे आपण ह्या डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. आणि त्यानंतर मग आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 3. आता हे जे थर्ड एक्झाम्पल आहे हे फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल पेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे एक्झाम्पल पाहिल्याबरोबरच तुम्हाला भीती वाटेल, पण इथे हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. जसं की या अगोदर आपण काय केलेलं होतं, हे जे नंबर्स आहे हे नंबर्स आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केले होते. जसं इथे आता होल नंबर आले होते त्याऐवजी इथे फ्रॅक्शन आलेला आहे. तर ह्या फ्रॅक्शनने याला काय करायचं आहे, मल्टिप्लाइड करायचं आहे किंवा या फ्रॅक्शनने याला मल्टिप्लाइड करायचं आहे. ओके, सो इथे काय होईल, या नंबरने याला मल्टिप्लाइड करायचं आहे आणि इथे या नंबरने याला मल्टिप्लाइड करायचं आहे किंवा मग ह्या नंबरने याला मल्टिप्लाइड केलं तरी एकच आन्सर येईल. सो आपण इथे 7 इंटू 3 किंवा 3 इंटू 7 आणि 3 इंटू 5 किंवा 5 इंटू 3 असं करायचं नाही. तर इथे या नंबरने, या पूर्ण नंबरने याला मल्टिप्लाइड करायचं आहे आणि ह्या नंबरने याला मल्टिप्लाइड करायचं आहे. ओके, जसं की मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करतात ते आपण पाहूया. 7/3 हा इथे घेतला आणि हा जो नंबर आहे याला मल्टिप्लाइड करायचा आहे, सो मल्टिप्लाइड लिहिलं आणि 1/2 हा इथे नंबर लिहिला. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मल्टिप्लिकेशन जे आहे ते मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करतो आपण फ्रॅक्शनचे. तर न्यूमरेटरला मल्टिप्लाइड करायचं आहे, सो इथे होईल 7 इंटू 1 आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करायचं आहे, सो इथे होईल 3 इंटू 2. ह्याला जर मल्टिप्लाइड केलं तर 7 इंटू 1 म्हणजे 7 होईल आणि 3 इंटू 2 म्हणजे 6 होईल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही सॉल्व्ह करायचे आहे. तर इथे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, तर आपण इथे नंबर घेऊया 7/3 आणि इंटू काय करायचं आहे 1/2. सो इथे आपण 1/2 लिहिला आणि साइन नेहमी आपण मायनस देतो, सो इथे मायनस लिहिला. त्यानंतर आपण 3 इंटू 2 किंवा 5 इंटू 3 ने याला मल्टिप्लाइड करतो आणि याने याला मल्टिप्लाइड करतो. सो इथे आपण लिहूया 3/2 इंटू 5/3. सो इथे लिहिलं 5/3. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता याला ब्रॅकेट द्यायचे आहे, सो आपण याला दोन्ही नंबरला ब्रॅकेट दिलेत आणि मग इथे ब्रॅकेटमध्ये जर आपण मल्टिप्लिकेशन केलं, सो काय होईल, इथे 7 इंटू 1 म्हणजे 7/3 इंटू 2 म्हणजे 6 होईल आणि हे मायनस साइन आहे, सो आपण इथे मायनस साइन दिलं. त्यानंतर मग 3 इंटू 5 इथे 15 होईल आणि मग 2 इंटू 3 हे 6 होईल. आता इथे जर आपण पाहिलं तर इथे आपण सबट्रॅक्ट फ्रॅक्शनच्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. जर डिनॉमिनेटर काय असेल, सेम असेल, तर आपण याला कशा पद्धतीने लिहितो, तर इथे आपण लिहूया 7 - 15
आणि डिनॉमिनेटर सेम आहे, सो आपण याला एकदा लिहितो. तर इथे आपण 7 - 15 अपॉन 6 घेतलं आणि ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 7 - 15 इज इक्वल काय होईल? 7 - 15 इज इक्वल 8 होईल आणि अपॉन 6 आलं. ओके, आता हे आपलं काय आन्सर आहे. तर ह्याला आपल्याला काय करता येते? रिड्यूस करता येते. सो 8/6 ला जर रिड्यूस करायचं असेल तर आपण काय करतो? हे दोन्ही नंबर एका टेबलमध्ये कुठल्या येतात? तर 2च्या टेबलमध्ये येतात. सो आपण इथे 2 3 लिहिलं आणि 2 4 हे आपलं काय होईल? आन्सर होईल 4/3. सो आपण इथे हे जे आन्सर आहे इथे लिहूया 4/3. ओके, अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे ग्रामर सोल्व तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.